क्षेत्ररक्षकाकडनं. धीरज पहिल्या षटकातील दुसरा चेंडू वीराच्या दिशेने कूच करताना. आता मात्र थोडासा लेग स्टंपच्या बाहेर पंच संकेत यांनी हा वाईट घोषित केला. एक अवांतर धावसंख्येने खातं उघडत आहे तो दुर्वेश 11 संघाचा सायन्सचा हा संघ. दोन्ही बलाढ्य असे संघ. पुन्हा एकदा दुसरा चेंडू चांगलाच खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होऊ शकला नाही. चेंडू जात आहे निर्धाव. सलग 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. एक अवांतर धावेच्या स्वरूपात खातं उघडलं होतं ते दुर्वेश 11 संघाचं. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज धीरज वीराच्या दिशेने आणि आता मात्र चांगला स्वीप केलाय. चेंडू जात आहे सीमारेषा पार. 4 धावा. पहिला चौकार पाहायला मिळतोय या सामन्यामधील. सुरेख असा फटका वीरा यांच्या फळीतून पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा. 5 षटकांचे हे सामने 30 चेंडू. चौथा चेंडू पुन्हा एकदा धीरज. आता मात्र थोडस ऑफ यष्ट्यांच्या बाहेर पंच संकेत यांनी हा वाईट घोषित केला. एक अवांतर धावसंख्या पुढे सरसावलाय 6. या धावसंख्येवर थोडस व्हेरिएशन करताना गोलंदाज चांगला चेंडू खेळून काढला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ते क्षेत्ररक्षकाकडनं चेंडू जातोय निर्धाव. तर 4 चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूंमध्ये 3 निर्धाव आणि 2 अवांतर धाव आणि 1 चौकाराचा समावेश पाहायला मिळाला. आता मात्र त्रिफळा उडवलाय. यू मिस आय डेफिनेटली इट. या पद्धतीचा हा चेंडू टप्पा पडून थोडासा आत आला. फलंदाजाने वाईट घेण्याचा प्रयत्न केला होता. स्पर्धा श्री गणेश चषक 2026 चांगलंच आयोजन. पर्व 6. सर्वच खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. हळूहळू माहीम विभागातील ही स्पर्धा सर्वच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना आपण जर पाहिलं तर माहीम विभागात माहीमचा महाराजा चषक एक मानाचा चषक होतो. तसंच आता आपण श्री गणेश चषक पाहतोय. हे सुद्धा गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम्स आकाश. नवीन गोलंदाज आकाश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना आकाश. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. चला लवकरात लवकर खेळवायचं आहे कारण केवळ 20 मिनिटाचा अवधी असणार आहे. तुम्हाला 5 षटक जे हाताळायचे आहेत ते 20 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. नवीन गोलंदाज आकाश. पहिला चेंडू राजच्या दिशेने चांगलाच खेळून काढला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण क्विक थ्रो केला होता परंतु फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या तंबूत पोहोचताना चांगलाच निर्णय तिकडे पंच संकेत यांच्याकडनं आपण पाहायला मिळतोय. एक चोख असे पंच माहीम विभागातील संकेत. आता मात्र प्रथमच स्ट्राईकवर येतोय तो फलंदाज म्हणजे सिद्धेश.
दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, पहिला चेंडूवर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे गशा असं क्षेत्ररक्षण हाच लागला आणि दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये बॅक टू बॅक श्री गणेश चौकार. पुन्हा एक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क लागला नाही. चेंडू आदळला पायाला. पंच संकेत यांनी हा लेग बाईस घोषित केला. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दुर्वेश 11 जाऊन पोहोचतोय 20 धावा 1नवीन गोलंदाज साईपाल. दुसरा चेंडू आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात या फलंदाजाचे.
केला. 23 धावा आणि 2 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील तिसऱ्या षटकातील. चौथा चेंडू. आता मात्र फलंदाज बॉक्स आउट होतोय. बाद होतोय फलंदाज. तिसरा झटका. विकी वैयक्तिक पहिलं सांघिक चौथ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर यष्ट्या उद्ध्वस्त केलेत फलंदाज. तीन चेंडू आणि धावसंख्येला ती 26. निर्धाव असा चेंडू. चांगलीच गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे गोलंदाज विकी. 4 चेंडू हाताळले आतापर्यंत आणि 4 चेंडू मध्ये 2 धावा आणि 1 गडी बाद. रामनाथ आणि मनोज शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. 5वा चेंडू घेऊन एक अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरसावलाय 27 धावांवर. धावसंख्या थोडस अंकुश लावलाय ती गोलंदाजांनी. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते. ते स्वर्गीय राकेश डोनायले संघांना धावचीची संधी होती. जर निश्चित हा चेंडू कलेक्ट केला असता पहिल्याच अटेम्प्टला तर धावचीत होण्याची शक्यता होती.
परंतु जर आणि तर या दोन शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे आणि एक धाव त्याचप्रमाणे दुर्वेश इलेव्हन संघाला मिळते. धावसंख्या जाऊन पोचल्या 28. शेवटचा चेंडू बाकी असेल चौथ्या षटकातील आणि गडी बाद झालेले आहेत ते 4. आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो मनोज उर्फ मन्नू. पाहूया या चेंडूवर मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय का. घेऊन काढला ऑफसाईडच्या दिशेला. स्विनिंग झाला चेंडू परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 4 षटकाची समाप्ती आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर दुर्वेश इलेव्हन सायन हा संघ जाऊन पोहोचतोय 29 या धावसंख्येवर आणि 4 गडी बाद. पहिल्या षटकाचा जर विचार 5व्या षटकातला पहिला चेंडू धीरज मन्नूच्या दिशेने. चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेला घेऊन काढला. तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण आणि क्विक थ्रो पाहायला मिळाला होता परंतु एक धाव चोरटी धावून काढतायत. धावसंख्या पुढे सरसावल्या 30 या धावसंख्येवर. शेवटचे 5 चेंडू बाकी असतील तर पाहायला लागेल तर चौकारांचा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतोय. जर फलंदाज सिद्धेश यांचा विचार केला तर बॅक टू बॅक 2 चौकार मारले होते दुसऱ्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर. त्यानंतर मात्र पूर्णपणे अंकुश लावलाय ते गोलंदाजांनी. गोलंदाजी संघ स्वर्गीय राकेश डोना इलेव्हन. शेवटचे 5 चेंडू असतील. दुसरा चेंडू रामनाथच्या दिशेला परंतु चांगल्याच पद्धतीने खेळून काढतोय. थोडीशी घाई केली होती ती क्षेत्ररक्षकाने. जर विचार केला तर मिडॉनचा जो क्षेत्ररक्षण आहे कव्हरच्या दिशेला धावून गेला. काहीच गरज नव्हती तिकडे क्षेत्ररक्षक होता त्या जागेवर परंतु एक धाव. धावसंख्या जाऊन पोचले 31 धावांवर. शेवटचे 4 चेंडू बाकी असतील. पाहूया 4 चेंडूवर मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय का. मारण्याच्या प्रयत्नात पुढे सरसावला आणि चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. यष्टिचित होतोय.
तो रोहन यांनी आणि पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र यश कमबॅक करताना हलक्या हाताने खेळून काढलं. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळते ते रोहन याच्याकडनं. एक धावसंख्या धावून पोहोचते 5 या धावसंख्येवर. आता मात्र सुनील नॉन स्ट्रायकर फलंदाज स्ट्राईकला येताना डावखुऱ्या त्याचा फलंदाज. तसंच यश पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू टप्पा पडून थोडीशी उसळी घेतली आणि यष्टीरक्षकाकडनं तिकडे गचा. यष्टीरक्षण सह्याने एक धाव बाईच्या स्वरूपात पाहायला मिळते. स्वर्गीय राकेश धोणे या 11 संघाला धावसंख्या जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवर. चांगलाच चेंडू हाताळला होता परंतु यष्टीरक्षकची काही साथ मिळाली नाही आणि जो निर्धाव चेंडू होता तिकडे एक धाव पाहायला मिळते बाईच्या स्वरूपात. पुन्हा एकदा यश पंचांच्या उजव्या साईडनी गोलंदाजी करताना चौथा चेंडू घेऊन. आता मात्र टप्पा पडून थोडासा बाहेर निघाला. पंच संकेत यांनी वाईट घोषित केला. एक अवांतर धावसंख्या पुढे सरसावलाय 7 या धावसंख्येवर. 34 धावांचं आव्हान आहे. चांगलीच गोलंदाजी जर आपण पाहिलं तर स्वर्गीय राकेश धोणे 11 संघाकडनं पाहायला मिळालं होतं. दुसरे षटक महागडं गेलं होतं. त्यानंतर मात्र चांगलाच कमबॅक पाहायला मिळाला साईपाल याच्याकडनं. आता मात्र चेंडू पायाला आदळला आणि एक धाव लेग बाईच्या स्वरूपात. चांगलेच पंच आपण पाहू शकतो. एका बाजूला संकेत तर दुसऱ्या बाजूला बाबूभाऊ असे 2 पंच या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. श्री गणेश मित्रमंडळ आयोजित अंडरम सी सर्कल स्पर्धा पर्व 6 श्री गणेश चषक 2026. 5वा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आणि तेवढाच चांगला कॉल फलंदाज रोहन यांच्याकडनं पाहायला मिळाला होता. निश्चितच जर या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर फलंदाज धावचित होऊ शकला असता परंतु चांगलाच कॉल पाहायला मिळाला तो स्ट्रायकिंग एंडकडनं आणि आपल्या पार्टनर्सला परत पाठवलं. आता मात्र शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. चांगला चेंडू फ्लिक केलेला लेग साईडच्या दिशेला. जोपर्यंत रामनाथ हा चेंडू फील्ड करून क्षेत्ररक्षकाकडे परत देईल तोपर्यंत एक धाव सहजरित्या. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 9 धावा. 34 धावांचा पाठलाग करताना आता उर्वरित 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 24 चेंडू मागे 25 धावा करायच्या असणार आहेत. चोवीस चेंडू आणि 25 धावा. जर पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर पहिल्या इनिंगमधील पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र आकाश यांच्या गोलंदाजीवर 13 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 4, 5व्या षटकामध्ये 5 आणि शेवटच्या षटकामध्ये 4 असा कमबॅक केला होता तो गोलंदाजी संघाने. पाहूया आता मात्र दुर्वेश 11 आदित्य नवीन गोलंदाज. पाहूया कशा रीतीने कमबॅक करतोय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू रोहन यांच्या दिशेने. चांगलाच चेंडू हाताळला जातोय. ऑफ साईडच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र 23 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे. समीकरण मात्र बदलत आहे. एक छोटं टोटल आहे परंतु छोट्या धावा सुद्धा डिफेंड केल्या जातात. जर क्रिकेटचा इतिहास पाहिला तर जेवढ्या छोटा धावसंख्या असतात तेवढं दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो संघ. 23 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे. पुढचा चेंडू आदित्य पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंडचा मारा करतोय रोहनच्या दिशेने. वेगाने आला होता चेंडू. मारण्याचा प्रयत्न केला होता. कट मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी ती फेटाळली आणि फलंदाज मात्र साबूत आपल्या सीमारेषेत. एक धावसंख्या पुढे सरसावल्या. डबल फिगर 10 धावसंख्या जाऊन पोचतोय. 10 हा जर पाहिला तर जर्सी क्रमांक 10 सचिन रमेश तेंडुलकर भारताचे एक महानतम असे फलंदाज यांचा हा जर्सी क्रमांक. चौतीस धावांचं एक आव्हान ठेवलं होतं ते सुयश 11 संघाने.
आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो डावखुऱ्या त्याचा फलंदाज सुनील. राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपण पाहू शकतो तो स्वर्गीय राकेश धोणे इलेव्हन संघाकडनं. आता मात्र चप्पल असा चेंडू पाहायला मिळतोय. पाहिलं होतं की फलंदाज पुढे सरसावला आणि त्याच चौथा चेंडू. आदित्य 34 धावांचं आव्हान आहे आणि अजूनही 24 धावा करायच्या असतील. चौथा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दात मागितली वाईटची परंतु चांगला चेंडू आणि तेवढाच चांगला कॉल आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. डिसिजन पेंडिंग असणार आहे रिव्ह्यूसाठी. फलंदाज कृष्णा यांनी हा रिव्ह्यू घेतला होता. पाहूया चांगलेच पंच जर विचार केला एका साईडला संकेत तर दुसऱ्या साईडला बाबू सर अशी दोन पंच आपल्याला लाभलेले आहेत. आजच्या दिवसभरापासून सकाळचा जो सामना चालू झाला पहिल्या सामन्यापासून ते आत्तापर्यंत जे सामने चालू आहेत तर सातत्याने दोन्ही पंच आपल्याला या मैदानात चांगलीच कामगिरी करताना पाहतोय. ही जी आपण स्पर्धा पाहतोय ती म्हणजे श्री गणेश मित्र मंडळ आयोजित अंडर आर्म सी सर्कल क्रिकेट स्पर्धा श्री गणेश चषक 2026 पर्व 6. थोडासा क्लोज कॉल पाहायला मिळतोय. एक एक धावासाठी झटपट पाहायला मिळते. खरोखरच एक एक धावा महत्त्वाच्या ठरतात आणि त्याचसाठी फलंदाज कृष्णा यांनी मात्र हा रिव्ह्यू घेतला होता. अजून सुद्धा आपण पाहू शकतो डिसिजन पेंडिंग. खूपच क्लोज कॉल पाहायला मिळतोय आणि निर्धाव असा चेंडू. ऑनलाईन वाईट तर वाईटच असतं ना भाऊ. कुठे इकडनं दगडी अरे कीपिंग पार्टी नाही करत येतो पर दगड वाईट की लाईन पे रखे ना. 3 जणांनी चेक करून दिलं. वाद नाही करायचा कारण खूपच क्लोज कॉल.
कारण एक एक धावा खूप महत्त्वाचे असतात. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं कित्येक सामने एक एक धावाने. आत्ताच विश्वचषक 2026 जर आपण पाहतोय भारतामध्ये चालू आहे. अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका या दोन संघांमध्ये जो सामना झाला होता, एक धावांच्या बराबरीने सामना ड्रॉ झाला होता. आणि ते एक धाव किती महत्त्वाचे असतात त्या अफगाणिस्तान संघाला विचारा, कारण त्याच एक धावाने तो संघ पराभूत झाला होता. आणि त्याच एक धावसाठी झटपट पाहायला मिळते ते दोन्ही संघाकडनं. सर्वात मोठं उदाहरण द्यायला गेलं तर 2019चा जर आपण वर्ल्ड कप पाहिला असेल, 50 षटकाचा न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, या एक धावाने मात्र इंग्लंड संघ विजयी झाला होता. आणि झटपट पाहतोय चांगलाच कॉल तिकडे. आणि पंचांनी माफी मागितली संकेत यांनी आणि हा वाईट घोषित केलाय. क्लोज कॉल होता आणि वादविवाद करू नये. वाद करू नये, पंचांची वाद करू नये. जो डिसिजन दिलाय तो मान्य करायचा आहे. व्हाईट चेंडू असणार आहे. धावांचं एक आव्हान आहे आणि आता मात्र 23 धावांची गरज असणार आहे. उर्वरित 21 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्ट्राईकवर आहेत ते फलंदाज कृष्णा. अकरा धावा झाल्यात सर. पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र 2 धावा दिल्यात ते आदित्य यांनी. पुढचा चेंडू, चौथा चेंडू घेऊन कृष्णा यांनी चांगलाच लेग साईडच्या दिशेला घेऊन काढला. स्वीप केला होता चेंडू. केवळ एक धावान करता आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवतोय ती 12 धावा. उर्वरित 20 चेंडूंचा खेळ बाकी असेल तर उलटं कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 20 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे. पाचवा चेंडू आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो रोहन. टपापडून थोडासा बाहेर निघाला. पंच संकेत त्यांनी वाईट घोषित केला. एक अवांतर धावसंख्या पुढे सरसावलाय 13 या धावसंख्येवर. पहिल्याच चेंडूचा आपला जेव्हा समाचार केला होता रोहन यांनी आणि पहिल्याच चेंडूवर चौकार मिळवला होता आपल्या संघासाठी, तो फलंदाज स्ट्राईकवर पाहू शकतो आपण. पुढचा चेंडू आदित्य. आता मात्र सुरेख कसा फटका मिस फिल्डिंगला पाहायला मिळाली.
वेगाने गेला होता चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. 4 धावा. श्री गणेश चौकार पाहायला मिळतोय. रोहन याच्या फळीतून चौकार क्रमांक 2. पाहायला मिळाली असती. आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि 17 धावांची गरज असणार आहे. अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. एक चांगलाच फलंदाज रोहन तंबूतून परतताना. चांगलीच फलंदाजी करता करता फलंदाज रोहन मात्र बाद होतोय. चांगलं षटक हाताळलं होतं आदित्य यांनी, परंतु त्या षटकामध्ये एक चूक घडली होती ती क्षेत्ररक्षकाकडनं आणि 4 धावा मिळाल्या होत्या. नवीन गोलंदाज वीरा. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. अटीतटीचा सामना. पहिला चेंडू वीरा कृष्णाच्या दिशेने. पहिला चेंडूवर रिव्हर्स स्वीप केला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौका. श्री गणेश चौकार पाहायला मिळतोय या चेंडूवर. आता मात्र 17 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार आहे. दुसरा चेंडू बॅटची कड घेते आहे. पाठच्या दिशेला जातोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करे तोपर्यंत सहजरित्या 1 धाव पूर्ण करतात. धावसंख्या पुढे सरसवल्या 22 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे. चांगला चेंडू. स्वतःच गोलंदाजीने स्वतः क्षेत्ररक्षण करण्याची संधी होती परंतु मिसफिल्ड होते आणि 1 धाव. आता मात्र 15 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे. चौथा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कड घेतली. हा ना करता करता तिकडे गचाळ यष्टीरक्षक म्हणता येणार. हा निर्धाव चेंडू असता परंतु धावचित घेण्याच्या नादात 1 धाव देत आहेत ते. अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 24 धावा. 10 धावा करायच्या असतील. 14 चेंडू बाकी असतील. पाचवा चेंडू वीरा. चांगला चेंडू. टप्पा पडून थोडासा बाहेर निघाला. खेळण्याचा प्रयत्न केला होतो परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव असा चेंडू जातोय. शेवटचा चेंडू आणि धावचीची संधी आहे आणि धावचीत होत आहे तो फलंदाज धीरज. आत्महत्या केली जाते. एक चोरटी धाव काढण्याच्या नादात फलंदाज मात्र बाद होत आहे. बारा चेंडू आणि 10 धावा. अटीतटीचा सामना. पाहूया कोणता संघ विजय मिळवतोय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय. तो क्वार्टर फायनलच्या सामन्यात. चौथ्या षटकातील पहिला चेंडू विनायक कृष्णाच्या दिशेने. टप्पा पडून
हा लेग स्टंपच्या बाहेर पंच संकेत यांनी वाईट घोषित केला. आता उर्वरित 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 9 धावा. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा विनायक सज्ज होतोय कृष्णाच्या दिशेने. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. बॅक टू बॅक सलग 2 चेंडू अवांतर हाताळतोय तो गोलंदाज विनायक. 12 चेंडू आणि 8 धावा. लगातार 3 अवांतर धावा देतोय तो गोलंदाज आणि आता मात्र गोलंदाज बदलला जातोय. नवीन गोलंदाज. 3 अवांतर धावा दिल्या. 7 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र पुन्हा एकदा एक अवांतर धाव. बॅक टू बॅक 4 अवांतर धावा पाहायला मिळत आहेत. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढतोय 1 धावन करता. आता 11 चेंडू मागे 5 धावांची गरज असणार आहे. 11 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. वाईट टाकला आणि सिंगल. सिंगल आला. 11 बॉल 5 पाहिजे. बरोबर ना. प्रथमच स्ट्राईक वर येतोय तो सर्वेश. 11 चेंडू आणि 5 धावा. जर विचार केला पहिल्या 4 चेंडू 4 अवांतर धावा दिल्या होत्या या चौथ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्याआधी. हलक्या हाताने खेळून काढतोय. आपलं खातं उघडलं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. परंतु 1 धाव व रोखू शकले नाही ते दोन्ही फलंदाज. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. तर 10 चेंडू आणि 4 धावा. जय महाराष्ट्र चेंबूर संघाला मी विनंती करेल त्यांचा कर्णधार कुठेही असेल त्यांनी मंचाशी ताबा करायचा आहे, कारण यानंतर लागीच आपला नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. आता 3 धावांची गरज असणार आहे. एक आणखी अवांतर धाव गोलंदाज सिद्धेश यांच्या गोलंदाजीमधनं पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आणि सामना संपवतोय मात्र चौकार आणि विजयी होतोय तो स्वर्गीय राकेश धोणे 11 हा संघ. जय महाराष्ट्र संघाचा कर्णधार विनंती करेल नाणेफेकीचा कौल उचलायचा आहे आणि